नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज व्लॉग बनवायला मला थोडा उशीर झालेला आहे. जवळपास 3 वाजून गेलेले. कारण काय आहे की माझा हात जो आहे ना हा काल काय झालं होतं, मी जेव्हा विहिरीचा व्हिडिओ बनवायला गेलो होतो ना, तेव्हा गाडी स्लिप झाली होती. दुसरी गाडी होती. तर हे हँडल जे ते असं झालं होतं, डायरेक्ट एका साईडला गेलं होतं आणि त्याच्यामुळे हाताला झटका बसला. तर इथं आहे ना मसल पेन होतं आहे साधारणतः असं इथं. तर आता मी दुकानात चाललेलो आहे, रुची माझ्यासोबत, आणि हे घेतोय, बजरंग लेप घेतोय. आणि मग मी ते घेऊन येतो. रुचीला पण काहीतरी घ्यायचंय दुकानामधून, खूप वेळचं चालू आहे तिचं दुकानात जायचंय. तर आता दुकानात जातो, बजरंग लेप घेतो आणि मग येतो. आणि रुचीने आज भरपूर आंबे खाल्लेले, बरोबर रुची? ड्रेसवर पण आंब्याचे डाग आहे बघा, पूर्ण हे असे डाग आहे. पूर्ण आंबे खाल्लेले आज, पूर्ण म्हणजे केशर आंबे खतरनाक पिकायला लागलेले आमचे. तर असं एक आहे. आणि हा जो हात जो आहे ना माझा, हा हात आहे ना झोपल्यानंतर जास्त दुखतोय, उभं असताना काहीच दुखत नाही. हा थोडं समोर पण, इथं पण दुखतो, असं इथं दुखतोय मेन. मसल पेनच वाटतंय मला. हा ती गाडी एकदम अशी फिरली होती त्याच्यामुळे झटका बसलेला आहे त्याला, दुखतंय. सूज वगैरे काही नाही त्याच्यावर, नॉर्मल आहे. तर गावात जाता जाता मी जाधव भावाची थांबलो होतो आणि त्यांच्या पायाची आगाग होती. ते पा कोरपड लावायचं काम चालू आहे दादाचं पायाला. काय आलं दादा, लय आगाग घुरवली. पाण्यात घाला दादा, पाण्यात पाय. मुळे दादाचं अशी झाले बर का, मुळे दादाची अशी झाली तुमच्यावानी. लहानपणी काम काही भाकरी नव्हतं मला मग आता लय आगाग होती. कामाला गेलं ना, संध्याकाळी आलं गायची भाकर तसं काय आणायचंय मला सांगा, आण तुम्ही काय आणायचं. मी जातो पैसे होतो खायला. काय आणायचं, बिड्या आणायचं आहे का? थंड थंड ते खापसा बांधू किती वालं? 20 वाला जा 20 वाला जा ईश्वरा काय एवढं काय बस झालं कोणाला मग सगळ्यांना द्यायचंय काय? 50 वाला यायचं घेऊन. हा बरं, दादाला थम्सअप आणायचंय 50 वाला. किती वाला दिदी? किती वाला? मग दादा थम्सअप पेते. किती वाला आणायचं? 50. चला येऊ दादा. हा पाण्यात जरी घातले तरी फरक पडन दादा, त्याला उन्हाळ्यात आगा होतीच पायाची. मुळे बाबाची पण अशीच आहे तुमच्यावानी. चाल लई लई लय आगा होती. तर आत्ता मी जाधव बाबाची इथं थांबलो होतो. तर काय आहे ना, त्यांचं जेव्हा वय होतं तेव्हा भरपूर काम केलेलं आहे. पहिले काय शेती वगैरे पिकत नव्हती. आता हे आमच्याकडे चारी दिसत आहे तुम्हाला. पहिले पाणी पण नव्हतं, रात दुष्काळीच पट्टा होता. तर कायम 12ही महिने काम राहत होतं पहिलं. तर त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याचा प्रॉब्लेम काय होतो ना, की झीज झालेली असते शरीराची. तर गुडघे वगैरे भरपूर दुखतात. आणि उन्हाळ्यामध्ये उष्णता पण भरपूर वाढते, त्याच्यामुळं आगाग भरपूर होती आहे. युरिक ॲसिड वगैरे वाढला असू शकतं किंवा दुसरं काही असेल, मला नाही माहीत. पण युरिक ॲसिडनी भरपूर त्रास होतो जॉईंट पेनचा. तर त्यांना तोच त्रास आहे. भरपूर आगाग होती शरीराची, पूर्ण 10 होतो. आणि मग त्याच्यामुळे कोरपड लावताय. तर हे मेनली ना पहिले लोकांनी भरपूर कामं केलेले. आता ते सांगत होते की भाकर नव्हती भेटत, भरपूर वेळेस एकच वेळेस जेवायचे. तर मला त्यांनी हे पण सांगितलेलं आहे का त्यांची आई त्यांच्यासाठी भाकरी सुकून ठेवत होती. तर या अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये जेवण होतं. मराठवाडा हा असाच होता पहिला. आता संभाजीनगर वगैरे एरिया थोडा बरा आहे, पण बाकीच्या एरियामध्ये अजूनही बऱ्यापैकी स्ट्रगलच आहे लोकांना. पाणी वगैरे आलेलं आहे तरी पण असं चालू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे हे प्रश्न राहतेच कायम. आता त्याच्यात कांद्याला पण भाव नाही सध्या. तर हा एक खतरनाक प्रॉब्लेम आहे आमच्याकडे सध्या. तर हे एक सांगायचं होतं. आता मी जातो दुकानात. हां रुची काय म्हणत होती? अगं मग आता ते रुची म्हणती ते इतके वयस्कर झाले तरी थम्सअप पिताय. आता पेऊशी वाटतंय, कारण जेव्हा त्यांच्या खायचे दिवस होते तेव्हा काही नव्हतं बिचारे. म्हणजे गरिबी होती तेव्हा. पहिले ना सर्व लोकांची गरिबी होती. गरिबी होती. असं काही नाही का स्पेसिफिक लोकांची श्रीमंती होती. सर्व लोक गरिबीच होती. सर्व लोकांची गरिबीच होती. तर मग आता आहे थंड वाटतं, इतकं गरम आहे म्हणून ते थम्सअप घेत आहे. तर आता जातो आम्ही थम्सअप घ्यायला, बरोबर? हां छोटी वाली आणायची का मोठी वाली? मोठी वाली पेन का ते? अगं सर्वजण पेईल ना, ते 2 जण पेईल ना.
आजी आजी किंवा रामश्याम पण आहे तिथं. हा पिन थोडं थोडं ग्लास भर. ठीक आहे चालायचं आता. मला काही कळत नाही ते कळत मग पिते तू कशी पिती तशी ते पण पिते. बुढे जरी झाले असन तरी पण पिता, वयस्कर झाले असन तरी. झाले पण पीत नाही आप्पा पिते. काल तर पिलेत आप्पा. काय थम्सअप काल आणलं होतं आम्ही तेव्हा पिलेत आप्पा. अक्का पण पिती, सगळे पिता. चला आता. तर तिथं आम्हाला दुकानात गेलो होतो मी, स्प्राईटची बॉटल काही भेटली नाही आम्हाला. आणि रुची आणि मग आम्ही काय केलं, कॅम्पाच्या बॉटल भेटल्या तिथं. एक आम्ही घेतली 90 रुपयेवाली आणि एक जाधव बाबांना घेतली 40 रुपयेवाली. त्यांनी 50 रुपये दिले होते पण ती बॉटल घेतली. ते म्हणे घेऊन जाते, घेत असता. आणि रस्त्यामध्ये येता मध्ये ना आम्हाला भोकरीचं झाड दिसलं होतं. त्याचे भोकरं तोडले होते मी. मागे तुम्हाला गोंदन दाखवले होते मी. तर हे आहे भोकर. असे असतं साधारणतः, शंखाच्या आकाराचे राहतं एकंदरीत आणि खूप स्टिकी असतं. हे बघा मी तोडलेलं हे. तर हे असे एकदम स्टिकी आहे बघा. सो अशी स्टिकी आहे. रुचीला एक पिकलेला दिलेला आहे मी. दाखव कोकोला पण दाखव. पिकलेलं होतं रुचीकडे एक आणि ते भरपूर स्टिकी आहे. खाऊ का खायचं तर. गोड नाही, थोडा पिकच होतं, ते गाबुळं होतं त्याच्यामुळं. नसन आवडत तर फेकून दे, आपण पिकल्यावर घेऊन येऊ परत. मी इथं एक फडकं होतं त्याला पुसलं आता हे. आणि हे आता मला त्या तिथं एक दुकान आहे समोर, तिथून हे करायचं आहे काय, बजरंग लेप घ्यायचा आहे. कारण त्या दुकानामध्ये मला बजरंग लेप भेटला नाही. रुचीला फडकं दिलेलं आहे मी पुसायला, कारण हात बऱ्यापैकी जास्त चिकट होता आहे. गोंदन इतके चिकट नसता, भोकर थोडे जास्तच चिकट आहे. तर हा शिंगीचा परिसर आहे. पप्पा झालं मला काहीतरी काय करायचं. उतरू नको बस. चालायचं. झालं पुसून दे इकडं. काय बाकी आता पुस ना. तो माणूस आला, चल लवकर कोणतरी. चल लवकर चल. तुम्ही चला दे ते फडकं दे. कधी पुसचं होईन तुझं काय माहित. आता मी बजरंग लेप घ्यायला जातो. चलो. तर आम्ही आता दुसऱ्या दुकानात आलेलो आहे. तिथं पण बजरंग लेप भेटला नाही. आणि तिथं ज्या मावशी बसलेल्या होत्या त्यांनी रुचीला हे डुप्लिकेट नोटा दिलेल्या आहे. 40 रुपयाची आणली. हा 40लाच होती. तर हे 10 रुपये दे. मग ती नव्हती वाण्याची तर दुसरी. कापत जाती. ही पण कापतच जाती काळी फक्त. हा, देऊन ये दादाकडं. या दिवशी. नाही आता हे काय आणलं तुमच्या दादानं आम्हाला भेटली. हे कोणतं आहे? मँगो इथे. ते नाही राहत का ते? हा मला माहित हिरवं. हा. ते सारखंच राहते, सोडेच राहते दोन्ही याच्यात. हा, प्या. चांगलं नाही राहता इथे पण काय आता पोरं ऐकते का. आणि मी पिणार आहे तो फंटा. तर अशा आहे साधारणतः हे फळ. दादा फोडोबर राहतात कसं वाटत पाय बरं. चोऱ्यात दाबाच चुरगळ. हातात घे ना, हातात घे. वर वट्टर नको टाकू. दाखव कसं आहे. हात खाली वट्टर नको टाकू. कसं आहे चिपचिप आहे चिकट. खुंपाय बरं दुर चाटून पाय बरं कसं आहे. कसं आहे मध्ये जात पण नाही. मध्ये जात पण नाही आहे. हे पाय खोंपाय ते बारीक टेस्टी फ्रूट आहे. खोंपाय काय भोकर आहे. खोंपाय करे एकदम खतरनाक आहे. भोकर फ्रूट आहे. तुला सांगते तुम्हाला पिक्चर नाही का थांब तीर्थच पाहू रिॲक्शन कशी. तीर्था थम्सअप पिऊन हे कॅम्पा पिऊन झाला का. आंबा नाही बनवू शकतो. हा ढोलक ढोलक कसा. एक कागद द्यायचा, हा एक ते मटका, हा मग फोडून ते एक कागद द्यायची. मग ते फोडलं ना थोडं, मग त्याच्यात तो बलडा लावायचो. अच्छा म्हणजे चिपकायला वापरायचं नाही. हा बरोबर. हे चिपकायला पण वापरू शकतो. इतकं खतरनाक स्टिकी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असं इतकं स्टिकी साधारणतः.
आणि हे आहे भोकर. मी मागे तुम्हाला हे दाखवलं होतं, गोंद दाखवले होते. आणि हे असे असतात भोकरं साधारणतः. पिकल्यानंतर याचा गुलाबी कलर होतो. तीर्थ आपल्याला ढोल कसा करायचा आहे ते सांगतोय. तर ग्लासच्या वरतून असं हे भोकराचं जे चिकट आहे टिंकासारखं ते लावून घ्यायचं आणि या साईडला पण लावायचं असं, जेणेकरून की हां आता काय करायचं, लावलं हे असं ठेवायचं पेपर आणि त्याला चिपकवायचा. मी चिपकवतो, हात काढा. आणि हे बऱ्यापैकी चिपकून गेला. हे बघा फाटला या साईडने, पण ठीक आहे. हे बघा हां वाजव, हळूहळू वाजव. याला आहे ना असं थोडं शेकायचं. सेट होऊन द्यायचं. हा शेकून द्यायचं थोडं. नको शेकू नको, आता बस झालं, तुटून जाईल. कागद तेच थांबा. त्याला गरम करून आणायचं म्हणतोय तू. हा कुठं पाहिलं होतं तू हे बनवताना? नाही मला बघितलं. तुला माहित होतं? फोनमध्ये पाहिलं. फोनमध्ये पाहिलं होतं? हा, दिसलं. फोनमध्ये बघून बनवलं होतं नाही. माहिती आहे मला. आणि हे शर्टवर डाग पूर्ण आंब्याचे आहे, कारण आमची तर आज भरपूर आंबे होते. हे असं चिपकतं पण आहे पायाला, त्याच्या पायाला चिपकलं होतं, एकदम स्टिकी आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.